नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। शेतकऱ्याला अतिरिक्त वीज बिलाच्या जाचापासून सुटका मिळावी, शेतकऱ्यांना दिवसा आपल्या पिकांना पाणी देता यावं, यासाठी राज्य सरकारकडून मागील त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्यात येत आहे। या योजनेकडे बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा वाढता कल पाहायला मिळतोय। जिल्ह्यातील 1530 शेतकऱ्यांनी या सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतला आहे। विजेची वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांना भारनियमनाचा मोठा सामना करावा लागतोय। त्यामुळे रात्री जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी द्यावं लागत होतं। मात्र आता वीज बिलापासूनही शेतकऱ्यांची सुटका झाली आहे। शिवाय शेतकरी दिवसा आपल्या पिकांना पाणी देत आहेत। तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90% सबसिडी देण्यात येत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन महावितरणाकडून करण्यात येत आहे। सौर कृषी पंपासाठी आपल्याकडे मागेल त्याला सौर कृषी पंप नावाची महाराष्ट्र शासनाची योजना आहे। याच्यामध्ये जे काही 3 HP 5 HP आपलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राप्रमाणे 3 HP 5 HP आणि 7.5 HP पर्यंतचे पंप आपण सबसिडीवर शासन हे पंप बसवून देत आहे। यामध्ये ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर 60 दिवसाच्या आत त्यांना तो सोलार पंप बसवून मिळेल। साधारणतः 3 HP कनेक्शनसाठी त्यांना 22,000 रुपये ग्राहकांना पे करायचे आहेत। 5 HP साठी 32,000 रुपये आणि 7.5 HP साठी 44,000 रुपये। म्हणजे साधारणतः जो 2,20,000चा जो पंप आहे तो 3 HPचा पंप आपल्याला 22,000च मिळतो। म्हणजे 90% सबसिडी अमाऊंट महाराष्ट्र शासन देत आहे। आणि ह्याचं महावितरणने आता पूर्णतः पारंपरिक पद्धतीने जे काही आपण पूर्वी वीज देत होतो म्हणजे तार खांबोडून, तर ते पूर्णतः बंद केले आणि आपल्याला पूर्णतः आता सोलारवरच वीज घ्यायची आहे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Facebook पेजला लाईक करा, Instaला फॉलो करा।